नमस्कार मंडळी, महाराष्ट्रात पुन्हा एकदा कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. यावर देवेंद्र फडणवीस हे नेमकं काय म्हणाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कर्जमाफीविषयी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर आपण बघूया नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का, तर ती निश्चितपणे हवी आहे. पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत. जर आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल, तिथं काही वारंवार करता येणार नाही. एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली, आता उदाहरण देतो, म्हणजे अगदी तंतोतंत नाही पण उदाहरण देतो की या वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत, त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे, पाणी भरपूर आहे. आत्तापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट आहे. चांगलं पीक होईल अशा प्रकारचे, म्हणजे ईश्वराने आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल. ही चांगली परिस्थिती आहे. पण उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला, तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता आहे. त्यावेळी तुमच्याकडे क्षमता राहणार नाही, तुमची क्षमता एक्झॉस्ट झालेली असेल. आणि म्हणून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे, यापूर्वी 2 कर्जमाफी आपण केल्या. तर बघा मित्रांनो, देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी दिली जाईल. कर्जमाफीबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकऱ्यांच्या आवाजासाठी आम्ही आहोत तुमच्यासोबत.